नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्याच फंजावेंट फॅमिलीमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कोकण किनारपट्टीतील अलिबाग येथील नागाव या ठिकाणी. मित्रांनो, अलिबाग हे ठिकाण पुण्यापासून जवळपास 150 किलोमीटर असून मुंबईपासून जवळपास ते 100 किलोमीटर या अंतरावर आहे. या ठिकाणी आपण अलिबागमधील नागाव या ठिकाणी आता येऊन पोहोचलेलो आहोत. नागाव हे ठिकाण अलिबागपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण आपली राहण्यासाठी अतिशय सुंदर आणि उत्तम अशी ठिकाणी या ठिकाणी निवड केलेली आहे, ज्याचं नाव आहे निवांत होमस्टे. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य असा सुंदर असा त्यांचा बंगला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो आणि या ठिकाणी सर्वत्र त्यांच्या चारही बाजूला नारळाच्या उंच उंच बागा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. तसेच या ठिकाणी त्यांनी सर्व प्रकारच्या रूम्स या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हाला या ठिकाणी जर जनरल रूम हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही एक कॉमन रूम देखील घेऊ शकता. तसेच तुम्हाला जर सेपरेट AC रूम्स जर हव्या असतील तर या ठिकाणी AC रूम्स देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात आणि अतिशय माफक दरात या रूम्स तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात. तसेच या ठिकाणी मागे आल्यानंतर तुम्हाला जेवणासाठी अतिशय सुंदर अशी शेड या ठिकाणी तुम्हाला बांबूची अशी शेड बनवलेली आढळते. या ठिकाणी तुम्ही तुमचा छानपणे या ठिकाणी तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी जेवणही तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते. या ठिकाणी तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज या दोघंही प्रकारचे जेवण तुम्हाला या ठिकाणी तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे बनवून दिले जाते. चला तर आपण आता या ठिकाणून नागावहून आपण काशीद बीचकडे जायला आपण आता निघालेलो आहोत. काशीद बीच हे नागावपासून जवळपास 24 ते 25 किलोमीटर अंतरावरती आहे. वाटेत रस्त्याने जाताना तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र बघायला मिळतो आणि उंच उंच या डोंगर रांगा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. सध्या एप्रिल महिना असल्यामुळे या ठिकाणी जरा कडाक्याचे ऊन होते आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये थोडा थंडावा शोधण्यासाठी आम्ही आता निघालो आहोत काशीद बीचकडे. तर आता आपण आपलं बऱ्यापैकी अंतर या ठिकाणी आपण आता पार केलेलं आहे आणि आता आपण काशीद गावात या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी कोकणातील अतिशय सुंदरसे रस्ते तुम्हाला तुमचं मन मोहून घेतात आणि या ठिकाणी तुम्हाला बाईकवरती जर येत असाल तर रायडिंगचा देखील अतिशय छानपणे आनंद या ठिकाणी तुम्हाला घेता येतो. चला तर आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत काशीद बीचवरती. मित्रांनो, हे अलिबागमधील सगळ्यात सुंदर असं बीच या ठिकाणी समजलं जातं आणि अतिशय खूप मोठं असलेली किनारपट्टी आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बरीचशी कपड्यांची वगैरे काही दुकानं तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ब्रेकफास्टची आणि जेवणाची व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या जेवणाची या ठिकाणी तुम्हाला सोय या ठिकाणी बघायला मिळते. चला तर आपण आता काशीद बीच जरा एक्सप्लोर करूया. काशीद बीच हे अतिशय सुंदर बीच असून या ठिकाणची जी वाळू आहे ती पांढरी वाळू असून अतिशय सुंदर असं हे बीच आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी देखील करता येतात. या ठिकाणी तुम्ही घोड्याची राईड देखील घेऊ शकता. तसेच बनाना राईड्स, नंतर या ठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग वगैरे अशा अनेक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला करायला मिळतात. मित्रांनो, तुम्हाला जर काशीदमध्ये जरी स्टे करायचा असेल तरी या ठिकाणी देखील काशीदमध्ये तुम्हाला वेगवेगळे होमस्टे किंवा हॉटेलची या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी सोय आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली जर काशीद बीचवर येत असाल तर या ठिकाणी देखील तुम्ही स्टे करू शकता. या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असा आणि संपूर्ण व्हाईट कलरची वाळू असलेला अतिशय सुंदर बीच तुम्हाला या ठिकाणी हा बघायला मिळतो. मित्रांनो, जर मुलांना
शाळेला जर सुट्टी लागली असेल तर तुम्ही समर वॅकेशन या ठिकाणी येऊन मस्तपैकी तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकतात। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग लाईक करून कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा। चला तर पुन्हा एकदा भेटूया नवीन ठिकाणासह नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बघत रहा फंजॉयमेंट। धन्यवाद।